नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। मी आपला सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे। आपण जो उदंड आणि प्रचंड प्रतिसाद देता आहे त्या प्रतिसादाच्या मदतीने माझे सबस्क्रायबरची संख्या सध्या 23,000 च्या वर गेलेली आहे। असंच लाईक करत राहा, सबस्क्राइब करत राहा आणि हे व्हिडिओ शेअर करायला नका विसरू। कारण काय होतं, हे व्हिडिओ शेअर केले ना तर अनेक लोकांना ज्यांना माहिती नाही आहे की अशा प्रकारचा कुठला व्हिडिओ आणि माहिती यूट्यूबवर उपलब्ध आहे, त्यांना हे कळेल आणि त्यांना याचा फायदा होईल। याच्यातनं मी कायद्याबद्दल समाज प्रबोधन निर्माण करतोय की तळागाळातल्या लोकांना, अगदी खेडोपाडी कानाकोपऱ्यातल्या लोकांना ज्यांना मराठी भाषा येते, त्यांना माझ्या बोलण्यातनं अगदी सोप्या रीतीने मराठी भाषेतनं कायद्याबद्दलची माहिती मी द्यायचा प्रयत्न करत असतो। सो आजचा विषय आहे शारीरिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हे। तर आपण नेहमी वाचत असतो आणि कळतं किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, अनेक महिने, अनेक वर्ष, अनेकदा सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले। ती स्त्री आणि तो पुरुष सहमतीने एक दुसऱ्याबरोबर राहिले, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले, अनैतिक संबंधामध्ये राहिले, लपून छपून संबंधात राहिले, जे काही राहिले, पण त्यांनी सहमतीने शारीरिक सुखाचा आनंद घेतला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काही कारणामुळे बेबनाव झाला, त्यांच्यात भांडणं झाली, त्यांच्यात वैचारिक मतभेद आले, मनभेदही आले आणि त्या ह्याच्यातनं रागातनं त्या स्त्रीने त्या माणसावर, पुरुषावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला की याने मला लग्नाचं आमिष देऊन माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले। सो अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये हा थोडासा कायदे बऱ्यापैकी महिलांच्या बाजूने आहेत, तर त्याच्यातला कायद्याचा दुरुपयोग जो करण्यात येतो त्याच्यातला हा सगळ्यात जास्त मोठा कायदा, जास्त दुरुपयोग करण्यात येणारा कायदा आहे, ज्याच्यात अनेक महिला स्वखुशीने, आनंदाने शारीरिक संबंध इतर पुरुषांबरोबर किंवा अनेक पुरुषांबरोबर किंवा एकाच पुरुषाबरोबर विविध कारणाने, अनेक कारणाने ठेवतात आणि ते एकदा नाही अनेकदा प्रस्थापित होत असतात, अनेक काळासाठी असतात। त्यामुळे तुम्ही त्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा नोंद करणं ठीक आहे, त्याच्यातनं तुमचा एक सूड भावना जी असते की बाबा याला मला अद्दल घडवायची, याच्यापेक्षा जास्त या कायद्याचा बाकी कुठलाही किंवा या गुन्हा दाखल करण्याचा कुठलाही उद्देश नसतो। त्याच्यातनं त्या पुरुषाला पोलिसही कुठलाही विचार न करता, शहानिशा न करता, फक्त महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे, तिने फिर्याद दाखल केली आहे किंवा तिच्याबरोबर एखादी महिला सक्षमीकरण असणारी संस्था तिच्या पाठीशी आहे किंवा राजकीय प्रेशर खाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या माणसाला अटक करून डांबून ठेवलेलं आहे। अशा केसेसमध्ये पुढे काय होतं, तर अशा केसेसमध्ये 99% केसेस जे आहेत त्याच्यात गुन्हा सिद्ध होत नाही आणि पुढे तो माणूस निर्दोष सुटतो। कारण की शेवटी आरोपी शेवटी मग वकील लावणार, मग त्याच्यातनं त्याची बाजू मांडणार, मग त्याच्यातनं साक्ष पुरावा होणार, त्याच्यात पोलिसांची साक्ष घेतली जाणार, इतर साक्षीदारांची साक्ष घेतली जाणार, जिने फिर्याद दाखल केलेली आहे तिची साक्ष नोंदवल्या जाईल, त्याला उलट तपासणी होणार, त्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे त्यानुसार परिस्थितीजन्य असे पुरावे लागणार। त्याच्यात ऑलरेडी या दोघांमध्ये
आजकाल व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर जे सोशल मीडिया असतात यांच्या माध्यमातून हजारो लाखो मेसेजेस एक दुसऱ्याला शेअर केलेले असतात, त्याच्यातनं प्रेम व्यक्त केलेलं असतं, एक दुसऱ्याबद्दलचे फोटो शेअर केलेले असतात, फिरायला जातात तिथे फोटो काढलेले असतात, अनेकदा घरात असताना फोटो असतात, काही खाजगी फोटोसुद्धा काढून ठेवलेले असतात भावनेच्या आहारी जाऊन, किंवा एक दुसऱ्याला नको ते असे फोटो शेअरही केले जातात, व्हिडिओ शेअर केले जातात, अनेक ग्रीटिंग कार्ड्स किंवा ग्रीटिंग्स प्रेम व्यक्त करणारे असे शायरी मेसेजेस हे सगळे फॉरवर्ड केल्या जातात एक दुसऱ्याला. हे सगळे जर पुरावे बघितले तर याच्यातनं असं सिद्ध होतं की याच्यात कुठल्याही प्रकारचा बलात्कार नव्हता. हे स्वखुशीने एक दुसऱ्याच्या सहमतीने संमतीने असलेला शारीरिक संबंध आहे. तो बरं, आनंद हा एका व्यक्तीला मिळत नसतो, दोघांना मिळतो. आणि ह्या अशा खोट्या गुन्हे दाखल केल्यामुळे खरोखर ज्या महिलांवर बलात्कार होतात, ज्या खरोखर बलात्कार पीडित आहेत, ज्यांच्यावर पाशवी बलात्कार केल्या जातात, त्या महिलांना सुद्धा ह्या अशा खोट्या गुन्ह्यांमुळे नुकसान व्हायला लागतं. समाजाकडे एक दृष्टिकोन बदलतो समाजाचा की सगळ्याच बायका अशा खोटे गुन्हे, अरे खरोखर काही गुन्हे खरे असतात, त्याच्यात बळजबरी असते, अनोळखी लोकांकडनं एकटी दुकटी महिलेला एकांतात धरून किंवा किडनॅप करून घेऊन जाऊन किंवा लहान मुलींवर किंवा घरात असणाऱ्या एकट्या महिलेवर असे जेव्हा खरोखर दरोडे टाकताना लुटालूट करताना असे जे बलात्कार होतात हे खरोखर बलात्कार असतात. आणि ज्या महिला सहमतीने संबंध ठेवून नंतर बलात्कारचा गुन्हा दाखल करतात त्यांनी एकदा खरोखर ज्या बलात्कार पीडिता आहेत, ज्यांनी भोगलाय तो त्रास, तो अगदी प्राणांतिक यातना ज्या भोगल्यात, तिला एकदा भेटा, तुम्हाला कळेल की बलात्कार काय असतो. तर त्यामुळे असं वागू नका. पुढे तुम्हाला याच्यातनं त्रास होईल आणि याच्यातनं मिळणार काय, तुम्हाला फक्त एक आसुरी आनंद जो मिळतो की मी याला जेलमध्ये डांबलं, याने मला हे केलं. जर तुम्हाला इतकंच जर होतं, लग्नच जर करायचं होतं, तर तुम्ही संयम पाळायला पाहिजे. तुम्ही संयम असा असतो की बा लग्न झाल्याशिवाय मी शरीर संबंधांना तयार नाही. तुला जर पटत असेल तर तू माझ्याबरोबर मैत्री ठेव, नाही तर मी तुला माझ्या शरीराला स्पर्श करू देणार नाही. इतकी ठाम आणि कठोर भूमिका जर महिलांनी मुलींनी जर घेतली तर कुणी पुरुष खोटे आमिष देऊन कसं काय तुमच्यावर बलात्कार करू शकेल. तुम्ही सहमतीच जर दाखवली नाही तर तुम्हाला या प्रसंगासाठी का करावं लागेल एक कळत नाही मला. आणि फक्त काय याच्यातनं मिळतं काय, बेसिकली याच्यातनं सामाजिक बदनामी होते ती गोष्ट वेगळीच, पण ह्या कोर्टाच्या केसेसचा निकाल जेव्हा लागतो, ज्या धडाक्याने वृत्तपत्रातले लोक आणि पत्रकार लोक अशा मोठ्या ठळक अक्षरात हे जेव्हा छापून आणतात बलात्काराचा गुन्हा दाखल आणि आरोपी अटक, तेवढ्याच एनर्जीने तेवढ्याच तत्परतेने हेच पत्रकार बातमी का देत नाहीत, किंवा बलात्काराचा गुन्हा खोटा आढळून आला म्हणून आरोपीची निर्दोष मुक्तता, फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केलेला होता असं सिद्ध झालं, असं जर केलं तर काय होईल, का नाही करत मग जर करायचं असेल तर. पण एकतर्फी बदनामी जी झाली ती झाली. जर ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याने जर नंतर अब्रू नुकसानीचा दावा जर दाखल केला तुमच्यावर की हा गुन्हा माझ्यावर जो टाकला होता हा खोटा निघाला, त्यामुळे याच्यात माझी जी बदनामी झाली, अब्रू नुकसानी झाली, माझी जी माझ्याबद्दल जी निगेटिव्हिटी पसरली, मी जे जेलमध्ये असताना जे माझे बिझनेस चौपट झाला, माझं घर हे झालं, माझे नातेवाईक माझ्यापासून तुटले, याची नुकसान भरपाई जर मागितली एखाद्याने
आणि ती जर करोडोंमध्ये जर मागितली तर तुम्हाला लक्षात येतं का की तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील आणि हे सगळं सिद्ध होऊन जाईल? हे सिद्ध करणं सोपं जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारचे गुन्हे नोंदवताना थोडा वेळ घ्या, चौकशी करा, माहिती घ्या आणि खरोखर जर बलात्कार ज्याला म्हणतात तो बलात्कार झाला असेल तर गुन्हा नोंदवा. नाही तर मग तुम्हाला बी फायनल पण करता येतं चौकशी अंती. जर तुम्हाला बलात्कार आढळला नाही तर बी फायनल करून सोडून द्या. जर फिर्यादीला जायचं असेल तर खाजगी फौजदारी दाखल करू शकते. त्या 156(3) खाली खाजगी फौजदारी करू द्या. कारण की याच्यात तुमच्यावरही लायबिलिटी येते. आणि महिलांनाही माझी फार कळकळीची हात जोडून विनंती आहे, कृपया करून कायद्याचा असा दुरुपयोग करू नका. त्यामुळे ज्या खरोखर बलात्कार पीडिता आहेत त्यांना फार त्रास होतो. त्यांच्या केसेसमध्येही खूप लढताना फार त्रास होतो. सामाजिक भान ठेवा. स्वतःचं शील आणि स्वतःची चरित्र स्वच्छ ठेवणं हे तुमच्याही हातात आहे. कुणीतरी येतो आणि तुम्हाला फूस लावतो आणि तुम्ही तयार होता. या गोष्टी कायदेशीररित्या सुद्धा पटण्यासारख्या नाहीत आणि सामाजिकरित्या सुद्धा नाहीत. त्यामुळे मी अपेक्षा करतो की माझ्या या व्हिडिओतनं मी एक नवीन प्रकारचं समाज जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करतोय, समाज प्रबोधन करतोय. या व्हिडिओला नक्की लाईक कराल आणि शेअर कराल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूच. तोपर्यंत सुखी राहा, समाधानी राहा आणि मनावर कंट्रोल ठेवा. चुकीच्या भूलथापांना, आमिषांना बळी पडू नका. नमस्कार.